काल मी मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या काही विभागांच्या सोशल मीडिया बजेटमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांवर एकापाठोपाठ एक असे 2 व्हिडिओज केले. आणि त्या व्हिडिओच्या खाली आलेल्या कमेंट्समध्ये काही ट्रोलर्स हे नेहमीप्रमाणे नीटच्या घोटाळ्यावर बोला असं सांगत होते. आता ज्यावर एक नाही तर 3-3 व्हिडिओज केलेत. आता तो घोटाळा झाला, त्यानंतर आंदोलन झालं, ते संपलं, आता होत्याचं नव्हतं झालं, सगळं ते या महाशयांनी पाहिलेले नसावेत. मग याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. महत्त्वाचं म्हणजे पीएम केअर फंडावर बोला, हा एक कळीचा मुद्दा त्यात मोठा होता. हजारो कोटी रुपये गेले कुठे? पीएम केअर फंडाचा नेमका झोल काय? इथं आतल्यात नेमकं काय चाललंय? सातत्यानं विचारले जाणारा किंवा हे असे अनेक प्रश्न विरोधकांचे हे आपण बघतो. हे प्रश्न निव्वळ आमच्यासारख्या युट्यूबर्सना ट्रोल करण्यासाठीच विचारले जात होते असं नाही. तर हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आलाय, कारण पीएम केअर फंडाचं इंटरनल ऑडिट झाले आणि त्याचे रिपोर्ट्स ते जाहीर केले गेले. पण समोर आलेल्या ऑडिटेड आकडेवारीनं खरंच सगळ्यांची बोलती बंद झाली आहे असे हे रिपोर्ट्स आहेत का? की या रिपोर्टमध्ये अद्याप काही गंभीर प्रश्न जे अनुत्तरितच राहिलेले आहेत, यावरच आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो नमस्कार. पीएम केअर फंडावरून गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पैसे कुठे गेले? सरकार या पैशांवर चौकडी मारून बसले की काय? कोरोनाच्या काळात जमा झालेल्या निधीचा वापर नेमका कसा झाला? असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले गेलेले आहेत. आता या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पीएम केअर संदर्भातल्या ऑडिटेड आकडेवारी जी समोर आली आहे ती चर्चेत आलेली आहे. आणि याच आकडेवारीचा हवाला देत काही जण म्हणतायत की ज्यांनी वर्षानुवर्ष पीएम केअर फंडावर प्रश्न उपस्थित केले होते त्यांना आता उत्तर मिळालेलं आहे. पण खरंच असं झालंय का? आतलं कथानक काय आणि दाखवलं जाणारं चित्र नेमकं काय? ते समजून घ्यायचं असेल तर आकडेवारी समजून घ्यावी लागणार आहे. या बहुचर्चित पीएम केअरमध्ये नेमका किती पैसा जमलाय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, उपलब्ध ऑडिटेड रिपोर्टनुसार सुमारे 8,450 कोटींचा निधी सध्या शिल्लक असल्याचा दावा केला जातोय. म्हणजे तो असा दाखवलेला नाही उघडून की हे बघा 8,450 कोटी आहेत. यातला मोठा हिस्सा म्हणजे जवळपास 7,846 कोटी हे फिक्स डिपॉझिटमध्ये जमा असल्याचं सांगितलं जात आहे. तर सुमारे 65 कोटी जी काय रक्कम आहे ती उपलब्धता खात्यात आहे, म्हणजे जी कधी काढता येऊ शकते, कधी त्याला विड्रॉल करता येऊ शकतं. आता इथेच विरोधकांचा प्रश्न आहे, इतका पैसा पडून काय? पण दुसऱ्या बाजूनं याला उत्तर देताना समर्थकांचं म्हणणं आहे की हा दैनंदिन सरकारी खर्चासाठी तयार केलेला सामान्य फंड नाही. कोरोनासारखी एक राष्ट्रीय आपत्ती आली होती किंवा अत्यंत गंभीर आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यावेळेला त्याचा उपयोग करण्याच्या उद्देशानं हा निधी उभारण्यात आलाय. अर्थ स्पष्टच आहे की पैसा शिल्लक आहे म्हणजे तो गायब झालाय असा सरळ अर्थ काढणं हा कुठला शहाणपणा झाला, नाही का? तरी बोंबलणारे बोंबलतात. दुसरी गोष्ट, एफडीजवर मिळणारा व्याज हा या रिपोर्टमधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तो समजून घेतला पाहिजे नीट आपण. सुमारे 7,846 कोटींच्या फिक्स्ड डिपॉझिटवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्याज मिळत असल्याचं सांगितलं जातं. हा व्याजातून आलेला पैसा पुन्हा याच निधीत जमा होत असल्याचा दावा केला जातोय. म्हणजे सरकारकडे पैसा निष्क्रिय पडून ठेवण्याऐवजी तो एफडीजमध्ये ठेवला गेलाय आणि त्यावर व्याज मिळत असेल तर त्या व्यवस्थेचा आर्थिक फायदा त्या फंडालाच होतोय. पण इथंही एक प्रश्न राहतोच, या निधीचा वापर कोणत्या परिस्थितीत, कोणत्या प्रक्रियेत आणि कोणत्या प्राधान्यक्रमानं केला जातो? हा प्रश्न विचारणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या फंडाचा जनतेसाठी वापर होणं अनिवार्य आहे. त्यामुळे 2024-25 मध्ये किती खर्च झाला? तर उपलब्ध आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये पीएम केअरमधून सुमारे 87.8 लाख इतका खर्च गर्ल चाइल्ड वेलफेअरसाठी झाल्याचं सांगितलं जातं. त्याआधी 2023-24 मध्ये 15 कोटी खर्च झाल्याचा उल्लेख दिसतोय. म्हणजे गरज असेल तेव्हा हा पैसा वापरला जातोय. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे फंडामध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत म्हणून ते प्रत्येक वर्षी खर्च करताना हजारो कोटीच खर्च झाले पाहिजेत असा काही नियम नाहीये. एमर्जन्सीसाठीचाच हा निधी आहे आणि या निधीचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याचा असेल तर नियमितपणे मोठा खर्च होत नाही म्हणून गळे काढणारे मूर्ख आहेत.
पेड ट्रोलर्स आहेत, ज्यांचा अभ्यास तोकडा आहे, या लोकांनी आधी अभ्यास करायला हवा, की या फंडाला हा पैसा जो दिसतोय फंडामध्ये आलेला, तो कुठून आलाय? पीएम केअर फंडात मोठ्या प्रमाणात ज्या देणग्या मुख्यतः 2020 आणि 2021 या कोविड काळात आलेल्या आहेत. कारण त्यावेळी देश अभूतपूर्व संकटातून जात होता. सामान्यातल्या सामान्य लोकांनी, कंपन्यांनी आणि विविध संस्थांनी स्वतःहून मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं याला. पण संकटाचा काळ संपल्यानंतर देणग्यांचा ओघ कमी झाला हेही लक्षात घेतलं पाहिजे. ते तसं होणं स्वाभाविक होतं. म्हणूनच 2024 आणि 2025 मध्ये देशांतर्गत आणि परदेशातून अशा दोन्हीकडून येणाऱ्या देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये. आणि आता सर्वात मोठा राजकीय मुद्दा पीएम केअर फंडच्या बाबतीतला. विरोधकांचा आणि त्यांच्या पेड ट्रोलर्सचा असा आरोप आहे की इतका पैसा फंडमध्ये पडू नये, मग त्याचा वापर का होत नाही? तर समर्थकांचं म्हणणं आहे की राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती आली तर वापरण्यासाठी हा निधी आहे. म्हणजे दोन्ही बाजूंच्या भूमिकेत मूलभूत फरक आहे. एक बाजू म्हणते पैसा खर्च करा आणि त्याचा हिशोब द्या. दुसरी बाजू म्हणते पैसा सुरक्षित ठेवा, आपत्ती आली तरच वापरा. पैसा पडू नये की कुठे वळवलाय? लोक काय बघायला जाणार नाहीत. पैसा पडू नये की कुणाच्या व्यवसायात गुंतवला गेलाय? कोणी फंडातला पैसा फंड केलाय? जोवर विचारलं जात नाही तोवर कोणी सांगणार नाही. मुळात या फंडावर RTI खाली प्रश्न विचारले जाऊ शकत नाही आणि इथेच पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कोण विचारायला गेलं तरी त्याला काय घंटा कोण सांगणार आहे? हाच या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा संवेदनशील मुद्दा आहे. म्हणजे माहितीच्या अधिकाराबाहेर असणं आणि त्यामुळे निर्माण झालेला पारदर्शकतेचा प्रश्न. पीएम केअरच्या कायदेशीर स्वरूपामुळे त्याच्यावर RTI लागू होते की नाही यावरही मोठी चर्चा झालेली आहे. खरं तर एखाद्या विशिष्ट खर्चाचा तपशील सामान्य सरकारी निधीप्रमाणे RTI मधून मिळतो का, हा एक वेगळा कायदेशीर प्रश्न आहे. म्हणूनच बंद दाराआड काही लोकांनी जी काही तपासणी केली त्याचा ऑडिटेड रिपोर्ट बाहेर आलेला आहे. आणि प्रत्येक खर्चाचा तपशील सार्वजनिक असणं, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि हीच गोष्ट सर्वसामान्यांनी लक्षात ठेवायला हवी. मध्यंतरी 324 कोटींचा मुद्दा गाजला होता. कसले 324 कोटी? ही रक्कम ती आहे की जी काही योजनांसाठी पीएम केअर मधून देण्यात आली होती. पण नंतर वापर न झाल्यानं परत आल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे काही जण अस्वस्थ झालेले आहेत की हे काय गौडबंगाल आहे. पण याचा सरळसोट अर्थ असा आहे की एखाद्या कामासाठी पैसा मंजूर झाला त्या फंडातून वापरण्याचा, म्हणजे तो पूर्णपणे खर्च झालाच पाहिजे असं नाहीये. ते काम झालं नाही किंवा त्या कामासाठी या पैशांची आवश्यकता वाटली नाही, राहिली नाही आणि तो पैसा वापरलाच गेला नाही, तर तो पैसा काय उधळून टाकायचा? तो परत येऊ शकतो, तसा तो परत आला. याही गोष्टींवर विरोधकांना संशय आहे. जसं मी मगाशी म्हणालो, हा वळवला जातोय का, वापरला जातोय का? आणि म्हणूनच यातून अनेक अशा अफवा पसरवल्या गेल्या. पण त्यातल्या कपोलकल्पित किती आणि सत्य किती हे तपासायला हवं. पीएम केअरवर अनेक वर्षांपासून अनेक आरोप झाले. हा पैसा पक्षासाठी वापरला जातो. हा पैसा कुठे गायब झाला? सरकार हजारो कोटींच्या डबोल्यावर नागासारखं वेटोळं मारून बसलेलं आहे. काय काय मनाला येईल ते बोलून गेलेत. आणि त्यांना रंजकतेनं मांडणारे असे अनेक दावे सोशल मीडियावर फिरत राहिले. रादर विरोधकांनी जाणीवपूर्वक फिरवले पेड मीडियामार्फत. पण यातल्या कोणत्याही दाव्याला सत्य मांडण्याआधी पीएम केअरचे ऑडिट रिपोर्ट जे आता आलेत, काही अधिकृत कागदपत्र जी बाहेर आली आहेत आणि कायदेशीर स्थिती जी सध्याची निर्माण झाली आहे ती तपासणं गरजेचं आहे. कारण राजकारणात आरोप करणं सोपं असतं, पण आकडेवारीने तो आरोप सिद्ध करणं कठीण असतं. मी काय कट्टर मोदी समर्थक किंवा त्यांचा भक्त वगैरे जरी नसलो तरी त्या व्यक्तिमत्वावर एवढा तरी विश्वास आहे की हा माणूस स्वतःच्या वैयक्तिक नफ्या तोट्यासाठी राजकारणात आलेला नाहीये. ना माणसाचं कुटुंब त्याच्यावर विसंबून आहे. बायको नाही, त्यामुळं मुलं बाळ नाही आहेत. चुलत मावस सख्खे असे जे काही कुटुंबीय आहेत ते दैनंदिन जीवनाचा संघर्ष करतायत. कोण किराणा मालाचं दुकान चालवतंय, कोण अजून काहीतरी करतंय, कोण कांदे बटाटे विकतंय. आणि असं हे जे काही मोदी कुटुंब जे आहे जीवनाचा संघर्ष करणारं, ते करत करत नरेंद्र दामोदरदास मोदी नावाचा माणूस आमचा नातेवाईक आहे असं सांगून त्या संघर्षातून पळवाटाही शोधत नाहीयेत ना. कुठे पाहिलंय का मोदींचा एखादा नातेवाईक कुठल्या तरी घोटाळ्यात सापडलाय? त्यांना बिचाऱ्या मोदींच्या पीएम असण्याचं सोयरणं सुतक अशी त्यांची अवस्था आहे. येऊन जाऊन एक आई होती,
त्या आईच्या निधनानंतर एकमेव असा तो कौटुंबिक धागाही जो जोडला गेला होता तोही तुटलेला आहे. असा हा भनंग माणूस आपला कार्य अवतार संपला की हिमालयात जाणार आहे असं म्हणतो. त्यामुळे पीएम केअर फंड काय तो उरावर लादून हिमालयात जाणार नाही एवढं तर स्पष्ट आहे. पण तरीही मोदी नावाच्या करिश्म्याला विरोध करणाऱ्यांना सतत हेच वाटत राहतं की पीएम केअर फंड म्हणजे मोठा झोल आहे. मान्य आहे की गणिती भाषेत किंवा फायनान्सच्या भाषेत एका फंडमध्ये हजारो कोटी रुपये शिल्लक पडून असणं ही चांगली गोष्ट तशी नाही. माझा प्रश्न आहे, चांगली गोष्ट आहे का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. पण इतका मोठा निधी असूनही त्याचा वापर किंवा त्याच्या वापराबाबत अधिक पारदर्शकता असायला हवी हा मुद्दा पटवून घेत सरकार त्याला माहितीच्या अधिकाराखाली का आणत नाही? कर नाही तर डर कशाला? हे असे दोन्ही बाजूंचे मुद्दे समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. जर सरकारवर प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा अधिकार आहे, त्याच अधिकारात सरकारच्या बाजूनं आलेली अधिकृत आकडेवारी तपासणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. रेटून बोललं तर खोटं हे खरं होत नाही. कारण राजकारणात आवाज मोठा असला म्हणून कुठलाही दावा हा खरा ठरत नाही हे आपण पाहिलेलं आहे. आरोप करून पळून जाणं सोपं असतं, पण त्याला उत्तर म्हणून जर आकडे समोर आले, तर ते आकडे बोलू लागतात. त्या आकड्यांची मांडणी असलेली कागदपत्र बोलू लागतात आणि शेवटी सत्य त्यातूनच समोर येतं, ते लपत नाही. पीएम केअर हा झोल नाहीये याबद्दल खात्री तर आहेच. पण त्याला उगाच माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर का ठेवलंय, हे मात्र मला उमगलेलं नाहीये. तुम्हाला जर उमगलं असेल तर जरूर कमेंट करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.